आसाममध्ये सुद्धा ते हेमंत बिस्वा मला वाटतं काँग्रेसमधूनच आलेले आहेत. इकडे सुद्धा हे गद्दार आपल्याकडनंच त्यांनी फोडलेले आहेत. म्हणजे एक दिवस असा येईल की जे नरेंद्र मोदीजी बोलले होते की काँग्रेस मुक्त आम्ही भारत करू, काँग्रेस या देशात काँग्रेस शिल्लक ठेवणार नाही. काँग्रेस मुक्त होईल की नाही मला कल्पना नाही, पण एक दिवस नक्की भाजपाचा अध्यक्ष हा काँग्रेसमधून आलेला माणूस झाल्याशिवाय राहणार नाही. हे माझे शब्द आज तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे जसं पाकव्याप्त भारत आपण म्हणतो तसं काँग्रेस व्याप्त भाजपा. सगळेच कोण कुठून आला रे, मी काँग्रेसमधून का मग मूळ भाजपवाले गेले कुठे, जाणार कुठे? सतरंजीच्या खाली. हे सतरंज्या घालायला लावतायत ह्यांना, आणि सतरंज्या घातल्यानंतर त्यांच्या छाताडावरती नाचतं ते बाजारगुंडगे उपरे. अरे ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते त्यांना आरोपा सगट, त्यांच्या भ्रष्टाचारात सगट तुमच्या डोक्यावरती घेऊन तुम्हाला